अबे शिट यार. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण आलो आहोत वानखडे स्टेडियम मध्ये. आणि इथे तुम्ही बघता फाउंडर आहेत हे मिस्टर वानखडे. आणि मी तुम्हाला सांगणार आहे डिटेल मध्ये की तुम्ही पण कसं येऊ शकता वानखडे स्टेडियम मध्ये इंटरनॅशनल मॅच बघायला, ते पण फ्री मध्ये. तर चला माझ्यासोबत आपण जाऊया वानखडे मध्ये. ते तुम्ही बघू शकता आपण एंटर होतोय वानखडे स्टेडियम मध्ये. एंटर केल्या केल्या आणि इथे आम्हाला विजय मर्चंट स्टँड मध्ये तिकीट मिळालेलं आहे. आणि हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्ही कशी अपॉर्च्युनिटी ही अवेल करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला वानखडे आणि डी वाय पाटील हे दोन ऑप्शन आहेत. तर आणि याची तुम्हाला लास्ट डेट आहे 9 जानेवारीला. 9 जानेवारीला डी वाय पाटीलला मॅच आहे, इंडिया वुमन आणि ऑस्ट्रेलिया वुमन, जी 7 वाजता असते संध्याकाळी. तर इथे आम्ही एंटर केले स्टेडियम मध्ये आणि तुम्ही बघू शकता की खूप जवळ बसलो आम्ही बाउंड्रीच्या. आणि इथे तुम्ही बघू शकता की लाईव्ह मॅच बघायचा एकदम वेगळाच एक्सपिरियन्स असतो. आणि मी इथे बघा मॅच चालू झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे स्टेडियम पण फुल पॅक आहे. फक्त मला एकच गोष्ट नाही आवडली की त्यांनी स्टेडियम मध्ये फ्री तिकीट्स दिले आहेत, पण तरी पण 2च स्टँड ओपन आहेत वानखेडेमध्ये. बाकी पूर्ण स्टेडियम तुम्ही बघू शकता रिकामा आहे. तर ते तसं नसलं पाहिजे होतं. आणि तुम्ही बघू शकाल की डी वाय पाटीलला पण तसंच कदाचित व्हायची शक्यता आहे. पण एक आहे की इथे तुम्ही आल्यानंतर वेगळाच ॲटमॉस्फिअर असतो. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला फ्री तिकीट मिळेल. आणि जर थोडा उशीर झाला तर ते तुम्हाला पे करून घ्यायला लागेल. पण ते पण मला वाटतं 100 आणि 200 रुपीजची तिकीट आहेत, जे तुम्हाला तिथले इथे ऑनलाईन बुक करता येतील. तर आपण पुढे बघूया कसं मजा येते इथे स्टेडियमच्या आत. आणि DRSला तर स्पेशली जास्त मजा येते स्क्रीनवर बघायला. आणि तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो की रिव्ह्यू झाल्यानंतर सगळे लोक क्राऊड बघत असतात आणि आपण मग चीअर करायचं. आणि जेव्हा कळतं की नॉट आउट आहे, ती तर मजा एकदमच वेगळी असते. तर तुम्ही पण बघायला या डी वाय पाटीलला 7 जानेवारी आणि 9 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता फ्री मध्ये. आणि मजा तेव्हा यायची जेव्हा DRSच्या वेळी प्लेयर लोक स्क्रीनकडे बघत असतात आणि आम्ही त्या स्क्रीनच्या खाली बसलो होतो. तर आम्ही इकडनं प्लेयर लोकांना हात वर आहे आणि बोलून सांगतोय की अरे नॉट आउट आहे, बिंदास खेळा वगैरे. तर ती मजा एकदम वेगळीच आहे आणि ती स्टेडियम मध्येच येते, ती फोन मध्ये किंवा टीव्ही मध्ये नाही येत. तर ते एक वेगळा एक्सपिरियन्स. आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघा, कारण याचा पुढचा पार्ट इंटरेस्टिंग असणार आहे. कारण जेव्हा क्राऊडला वाटतं की अरे आउट आहे आणि जेव्हा कळतं नॉट आउट आहे, तेव्हा लोक वेडी होतात. ते तुम्ही मिस नका करू, प्लीज बघा. आणि टीव्ही मध्ये किती फरक पडतो रिअल मध्ये, तर जास्त फरक नाही पडत, 5-1 सेकंदाचाच असतो. आणि मी तुम्हाला हेच सांगेन की एक रूल आहे की बॅग बॉटल्स हे सगळं तुम्हाला बाहेरच ठेवायला लागतं, आतमध्ये काहीच अलाउड नाहीये. आणि जर तुम्ही इथे येत असाल तर सिटिंग थोडे लवकर या, म्हणजे तुम्हाला परफेक्ट व्ह्यू मिळेल. आम्ही आधी खाली होतो, मग नंतर आम्ही वर आलो. आणि वर आल्यानंतर आम्हाला इथे परफेक्ट व्ह्यू मिळाला. तर ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे पूर्ण लास्ट पर्यंत बघा आणि एन्जॉय करा, कसं आम्ही DRS ला चीअर करत होते. अबे हवेत आहे रे, नॉट आउट आहे. शर्ट हा हवे आउट. शिट यार. ओ नो. नाही 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 माई बाई. अपन अच्छा ये हुआ ही नहीं ना. देख 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 देख. नॉट. क्या नॉट आउट. आणि शेवटी मॅच 3 रननी फक्त हरली इंडिया वुमन. पण फाईट खूप छान दिली आणि पैसा वसूल मॅच झाली एकदम. तर मजा आली. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओज. थँक्यू. बाय बाय.